नमस्कार. नर्मदेहर परिक्रमेनंतरची परिक्रमा या व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये मी सोनाली लिखितकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण बघितलं होतं कपड्यालत्त्यांविषयी आणि या भागात बघणार आहोत सगळ्यांचा अत्यंत जीवश्च कंठस्थ विषय म्हणजे खाणं पिणं, की त्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही आणि रात्रसुद्धा आपली त्याशिवाय जात नाही. तर परिक्रमेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला अगदी व्यवस्थित जेवण मिळालं आहे, दिवस रात्र सगळं व्यवस्थित, म्हणजे सकाळचा चहा, मग नाश्ता, दुपारचं जेवण, 4 वाजताचा चहा, पुन्हा त्याच्यावर थोडंसं काहीतरी खायला तोंडात टाकावं असं वाटतं म्हणून, मग परत रात्रीचं जेवण. अजून काही महाभाग असे पण असतात की ज्यांना रात्रीचं जेवण झाल्यानंतर अगदी झोपायच्या अगोदर पण पुन्हा छोटीशी भूक लागलेली असते आणि तेव्हा त्यांना काहीतरी खायचं असतं. तर असे इतक्या वेळा खाणं पिणं करणारे लोक सगळे असतात. तर त्यामुळे परिक्रमेत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे सगळं तुमचं खाडदिशी मोडलं जातं. सकाळचा चहा बहुतेक ठिकाणी मिळतो, म्हणजे 95% ठिकाणी मिळतो, मला पण मिळाला होता. पण तुमचा नाश्ता तो मात्र मिळणं बऱ्याच ठिकाणी कठीण आहे. त्यातून कसं असतं की दक्षिण तटावर सुरुवातीला ओंकारेश्वरपासून पुढं जाताना काही ठिकाणी नाश्ता पण मिळतो, गुजरातमध्येही काही ठिकाणी मिळतो. पण काय होतं की त्यांचा नाश्ता वगैरे होईपर्यंत तुम्ही थांबाल तिथे, तर मग तुम्हाला पुढं ऊन होतं चालायला, म्हणून तुम्ही बहुतेक ठिकाणी चहा घेऊनच पुढं जायला लागतं. वाटेतही लोक बऱ्याच वेळा तुम्हाला चहासाठीच थांबवतात. नाश्ता देणारे खूप कमी असतात, दिले तर बिस्किटं किंवा कधी केळी वगैरे असं मिळतं. पण नंतर जसं तुम्ही हळूहळू उत्तर तटाला आणि मग जबलपूर, मंडला वगैरे या भागातून जाता, तसं सकाळी चहा नाही, दुपारचं जेवण नाही, नाश्ता नाही, अशा प्रकारची वाटचाल चालू होते. मग हा सगळ्या परिक्रमेतला जो विषय आहे तो घरी आल्यानंतर मग पुढं काय? घरी आल्यानंतर आपण परत तसंच चालू करतो, ब्रेकफास्ट पाहिजे, जेवण पाहिजे, संध्याकाळचं पाहिजे, सगळं पाहिजे. पण इकडे आल्यानंतर ज्यांना असं वाटते की पुन्हा आपण हे सगळं व्यवस्थित घरामध्ये चालूच ठेवावं, त्याच्यापेक्षा थोडंसं आपण एक वेळचं खाणं जे आहे, म्हणजे एक तर ब्रेकफास्ट म्हणा किंवा जेवणामध्ये थोडंसं कमी आपण खाणं, ह्या गोष्टी केल्या तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे शरीराला तर होतोच होतो, म्हणजे त्याच्यामुळे वजन आटोक्यात राहतं, बरेचसे आजार दूर राहतात, डायबिटीस वगैरे ह्या गोष्टी पण लांब पडतात आपल्यापासून. तर ह्याही गोष्टी तुमच्या रोजच्या जीवनात साध्य होतातच. पण त्याच्याबरोबर थोडा संयम पण येतो की उठल्या क्षणी खायला पाहिजे, त्याशिवाय माझं होतच नाही, मी कुठे पुढे जाऊच शकत नाही, त्याशिवाय मला बरंच वाटत नाही, त्याशिवाय मला चहा घेतल्याशिवाय उठल्यासारखंच वाटत नाही, असं खूप जणांचं म्हणणं असतं. पण मी त्याच्यासाठी एक आयडिया केली की तिकडून आल्यानंतर मला सगळी सुरुवातीची पण सवय होती आणि परिक्रमेतही बऱ्याच वेळेला चहा मिळायचा. पण मी एक सवय केली की आपण उठल्यानंतर फक्त पाणी पिऊनच एक आपल्या मॉर्निंग वॉकला जायचं. ते जे काय आपण 2-3 किलोमीटर चालू, तेवढं चालून मग परत यायचं आणि मग चहा प्यायचा. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की उठल्या क्षणी आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे ह्याची जी एक क्रेविंग असते ती कमी व्हायला मदत झाली. बऱ्याच वेळेला अधनं-मधनं आपण नाश्ता करायचा नाही असं ठरवून टाकायचं. म्हणजे ज्यांना परिक्रमेत राहायचं आहे नंतरसुद्धा त्यांच्यासाठी मी सांगते आहे, त्याचे खरंच खूप उपयोग आहेत, आरोग्यासाठी तर खूपच आहेत. आणि तसं जर एखाद्या वेळेचं आपण जरी स्किप केलं किंवा कधीतरी एखाद्याला आपण रात्रीसुद्धा जेवलं नाही तरी हरकत नाही आहे. म्हणजे रात्रीचं जेवण मिळालं नाही असं कुठल्या आश्रमात बहुतेक होत नाही. पण माझ्या परिक्रमेत मात्र मला अनुभव आला होता. आम्ही जबलपूरला असताना भेडाघाटच्या जवळ आम्ही दोघीच आश्रमात होतो एका, आणि आश्रम असा 2 मजली होता. वरच्या मजल्यावर त्यांनी काही रूम्स केल्या होत्या आणि इतर वेळेला ते गाडीचे जे परिक्रमावासी लोक असायचे त्यांना ते द्यायचे. आणि त्यावेळेला ते लोक रात्री आम्ही 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, आम्हाला काहीच त्यांनी विचारलं नाही. खालून जेवणाचा वास तर येत होता, पण ते त्यांचं जेवण चाललं होतं, त्यामुळे आम्हाला जाऊन आम्हाला जेवायला द्या असं म्हणणं पण बरोबर वाटेना. आणि शेवटी त्या रात्री आम्हाला उपाशीच झोपावं लागलं होतं. आणि मग दुसऱ्या दिवशी मग काही थोडं सकाळी डायरेक्ट एका माणसाने आम्हाला चहा आणि शेव वगैरे असं दिलं होतं. तर हा प्रकार मला जेव्हा लक्षात आला तेव्हा म्हटलं आपण असं एखाद्याला रात्रीचं जेवण पण स्किप करणं किंवा कमी प्रमाणात खाणं हे करता आलं पाहिजे आपल्याला. तर आपलं खाण्यापिण्यावर कंट्रोल राहील त्याच्यामुळे.
कारण आजकाल बाहेरसुद्धा जाऊन इतक्या प्रमाणात जंक फूड खातो आहे आपण सगळेजण. आपली मुलंही खातात आहेत. घरी पण जंक फूड बनवण्याचे प्रकार चालू झालेत. तर हळूहळू कुठेतरी आपल्याला आपल्या तब्येतीचा ऱ्हास होण्याकडे हे कल चालू आहे आणि त्यामुळे परिक्रमा आपल्याला नक्कीच याच्यामध्ये मदत करेल आणि त्यामुळे ह्या खाण्यापिण्यावरचा कंट्रोल तुम्हाला खरंच परिक्रमेचा एक म्हणजे महत्त्वाचा तो घटक आहे. परिक्रमेमध्ये खाणं-पिणं हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण की तुम्ही खाल्लं-पिलं तरच चालू शकता. पण परिक्रमेमध्ये जेव्हा असता तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला खायला-प्यायला मिळत नाही, पण तुम्हाला भयंकर भूक लागली आणि त्यामुळे तुम्ही पाऊलही टाकू शकत नाही, असं होत नाही. मैयाची काय लीला आहे काय माहिती. त्यामुळे तुम्ही बिना खाता-पितासुद्धा चालू शकता. मैयाच्या जलामध्ये सुद्धा तेवढी ताकद आहे की ती तशी पण चालवते आपल्याला आणि इथे आल्यानंतर तिचं जर आपण नामस्मरण करत राहिलं, मधून-मधून सारखी मैयाची आठवण करत राहिलं, तर ती परिक्रमा आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा चालू ठेवली आहे असं होऊ शकेल. कारण की शेवटी आपले जन्म म्हणजे सुद्धा मागे पण आपले काही जन्म झाले आहेत. तर ही परिक्रमाच आहे एक प्रकारे. हे इकडून पुढे जाणं, पुढून पुढं जाणं आणि कुठेतरी मग आपण शेवट आपला जो आहे, तो एक अंतिम सत्य आपल्याला आहे काय ते जाणून घेण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, तीच ही परिक्रमा आहे आणि ती घरबसल्या करा किंवा कशी करता येईल याच्याविषयी मला जे काही थोडं सुचलं, ते तुम्ही करायचा प्रयत्न करू शकता किंवा विचार करू शकता. पुढच्या भागात असाच एक पुन्हा परिक्रमेतला वेगळा विषय घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. नर्मदे हर.